9 म्हशी चोरी प्रकरणी आरोपी ताब्यात. पोलीस अधीक्षक व निरीक्षकांचा गवळी समाजाकडून सत्कार. धुळे तालुक्यातील बोरविही गावातून 21 फेब्रुवारीच्या रात्री विष्णू गवळी यांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी 9 म्हशी चोरी करून नेल्या होत्या. या प्रकरणी महाराष्ट्र गवळी समाज मंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले होते. या घटनेनंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल उमेश पवार, हेड कॉन्स्टेबल ललित खळगे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान महाराष्ट्रातील 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवून आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी विविध ठिकाणी विकलेल्या 9 म्हशी जप्त केल्या. जप्त केलेल्या म्हशी त्यांचे मालक विष्णू गवळी यांना परत करण्यात आल्या. अवघ्या 5 दिवसात आरोपींना ताब्यात घेऊन ऐवज जप्त केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे गरीब पशुपालकाला त्याचे पशुधन परत मिळाल्याने महाराष्ट्र गवळी समाज 549 धुळे संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल ललित खळगे, हेड कॉन्स्टेबल उमेश पवार, मनोज शिरसाट, गजेंद्र मुंडे, प्रतीक ढेमने व राजू पावरा या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष भागवत घुगरे, प्रदेश युवा उपाध्यक्ष बंटे घुगरे, तालुकाध्यक्ष अनिल जोमीवाळे, शहराध्यक्ष संदीप यम गवळी, विजय एम गवळी, विकास जोमीवाळे, राजेंद्र गढरी, राजू बिडकर, धोंडीबा उदिकार, बोले महादू अधिकार, अमोल लंगोटे, आवडाप्पा औशिकर, चिंतामण उदिकर जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील बोरविहीर या गावी त्या गवळी समाजाचे विष्णू गवळी यांच्या हातून 21 फेब्रुवारी रोजी 8 जनावरांचा चोरांनी चोरी करून फरार झालेले होते. 22 तारखेला आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि 8 दिवसाच्या आत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय SP धिवरे साहेब यांनाही निवेदन दिलेलं होतं आणि म्हणून 8 दिवसाच्या आत धिवरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनची PI माननीय धनंजयजी पाटील साहेब यांची टीम ललित भाऊ खळगे, मुंडे, उमेश भाऊ पवार, प्रदीप देसले, मनोज शिरसाट यांनी अर्धा महाराष्ट्र हा म्हणजे CCTVच्या माध्यमातून अतिशय काटेकोरपणे त्यांनी निरीक्षण करून या चोरीचा छडा लावून एका गवळी समाजाच्या गरीब माणसासाठी त्याला परमेश्वराने आणि प्रशासनाच्या परमेश्वर करून घेतो आणि प्रशासन करतं आणि त्यांनी हा पूर्ण छडा लावून त्याची सगळी गुरं ही पूर्णतः त्याच्या ताब्यामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणून मी महाराष्ट्र गवळी समाज संघटना 549 धुळे जिल्हा शाखेच्या वतीनं धुळे तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी SP साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे PI धनंजयजी पाटील साहेब व ती सगळी टीम त्यांची कार्य करणारी या सर्वांचं आम्ही संघटनेच्या वतीनं सत्कार केलेला आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचं आम्ही या ठिकाणी कौतुक करत आहोत. धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन 21 तारखेला बोरविहीर शिवारातून म्हशी चोरीला गेल्या होत्या आणि त्याचा अथक परिश्रमाने आमच्या टीमने शोध घेतला. आधुनिक तंत्रज्ञान, त्याच्यानंतर पारंपरिक तपास याचा सुयोग्य सांगड घालून जवळपास मराठवाडा पूर्ण पिंजून काढत नांदेड, अर्धापूर, परभणी, त्याच्यानंतर कोपरगाव, संभाजीनगर या परिसरातून 8च्या 8 म्हशी सुखरूपरित्या ताब्यात घेऊन मालकांच्या सुपूर्द करण्यात आलेल्या आहे. याचं पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकारी अंमलदारांना पण समाधान आहे. त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना असं आवाहन करू इच्छितो की जनावरांच्या बाबतीत आपण देखील काळजी घ्या. ज्या ठिकाणी जनावरं ठेवतायत आपण त्या ठिकाणी कोणीतरी राखण्यासाठी रात्री राहिलं पाहिजे. पोलीस स्टेशनचे फोन नंबर जवळ ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर संरक्षणासाठी
मोबाईल फोनने एकमेकांशी संपर्क संशयास्पद काही आढळून आलं, काळ्या काचांच्या गाड्या असतील किंवा विना नंबरच्या असतील किंवा विनाकारण जाणाऱ्या येणाऱ्या ज्या जिथे अपेक्षित नाही तिथून वाहनं जात असतील तर त्यावेळेस पोलिसांना सतर्क करणं गरजेचं आहे. त्याच्याने होणारी घटना टळू शकते. याबाबत लोकांनी जनतेने खबरदारी घ्यावी.